नमस्कार मित्रो, माझं नाव सौरभ आणि मी आपलं स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनल यवतमाळ सिटीवर. आणि मी सध्या उभा आहे तळेगावच्या रेल्वे स्टेशनवर. आणि माझ्या मागं तुम्हाला दिसत असेल हे बघा, काही या प्रकारे इथं रेल्वेच्या पटऱ्या टाकण्याचं काम सुरू झालेलं आहे. तर हा व्हिडिओ पूर्ण पहा, यामध्ये मी तुम्हाला यवतमाळच्या रेल्वे स्टेशनचा पूर्ण अपडेट देणार आहोत. आणि यानंतर लगातार आपल्या चॅनलवर जास्तीत जास्त मी हा यवतमाळ वर्धा यवतमाळ नांदेड रेल्वे लाईन प्रोजेक्ट जो आहे त्याचे अपडेट्स तुमच्यासाठी आणणार आहोत. म्हणून व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. जास्त वेळ न करता चला वळूया आपल्या व्हिडिओकडेपर्यंत. कमेंट करून एक कमेंटमध्ये सांगा नक्की की तुमच्या जे एरिया आहे, तुम्ही जर दारव्यातून असाल तर दारव्यापर्यंत किती काम झालेलं आहे, पुसदची असेल तर पुसदला किती काम झालं आहे ते सुद्धा कमेंट करून सांगा, जेणेकरून मी दारवा दिग्रस पुसद त्या साईडला येऊन तिकडचे सुद्धा अपडेट्स लोकांना देऊ शकेल. तर माझ्या मागे या प्रकारचं इथे जे आहे ना, हे तळेगावचं रेल्वे स्टेशन आहे. इकडल्या साईडला तुम्हाला दिसत असेल, मी तुम्हाला झूम करून दाखवतो, हे 3x वर. तर हे आहे ना, आपल्या रेल्वे पटरीवर जे असे छोटे छोटे ब्लॉक्स असे टाकले असतात ते बघा, हे आडवे आहे असे जे आहे हे पूर्ण प्लट्टप मला इकडे दिसत आहे. आणि तुम्हाला तर माहीतच असेल, इकडचा रेल्वे स्टेशन तर आपण ऑलरेडी बघितलेलं आहे याच्या आधी 2-3 व्हिडिओज. तरी मी जे नवीन व्ह्यूवर्स आहेत त्यांना सांगून देतो, हे आहे मित्र तळेगावचं रेल्वे स्टेशन. खूप मोठी लँड ॲक्विजिशन जे आहे सेंट्रल रेल्वे आपले जे रेल्वेनं करण्यात आलेली आहे. बहुतेक सेंट्रल रेल्वेच्या अंदरच हा प्रोजेक्ट येते. मला त्याची माहिती अजून इकडं बघावी लागेल. आहे आपल्याकडे PDF. आणि इकडच्या साईडला जे आहे ना, मेन रोड आहे. तर तुम्हाला दिसत असेल की हा असा इकडून असा हा मुख्य रस्ता राहणार आहे रेल्वे स्टेशनसाठी. इकडे तिकीट घर आहे आणि तिथे छोटंसं काउंटर वगैरे जे आहे ते असणार आहे. इकडच्या साईडला रेल्वे आपलं जे आहे रेल्वे येईल. यवतमाळची साईड आहे ही. मी तुम्हाला एक 10x करून झूम दाखवून देतो. समोरच्या साईडला तुम्हाला एक उड्डाणपूल वगैरे जे दिसत असेल ना, तो एक उड्डाणपूल आहे. त्याला सारी अंडरपाससुद्धा तुम्ही म्हणू शकता, RUB. ठीक आहे. आणि त्यानंतर त्या RUB पासून तुम्हाला दिसत असेल की आता तुम्हाला हे रेल्वे लाईन दाखवतो मी. हे बघा, इथून तुम्हाला हे बघा, ही रेल्वेची जी लाईन आहे, इथं बघा हे रेल्वेच्या पटऱ्या वगैरे बघा, काही या प्रकारचे इथे आहे ना, हे साचून म्हणजे असे ठेवण्यात आलेले आहे. तर काही या प्रकारे मित्र हो, तळेगावच्या रेल्वे स्टेशनवर या पट्ट्या लावण्यात आलेल्या आहे. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते, आता ही रेल्वे लाईनवर चालणार आहे, कोडच्यावर तर चालणार नाही. मग इथचे खंबे कुठं आहे? तर हे बघा, तुम्हाला मी पुन्हा झूम करून दाखवतो 3x वर. ठीक आहे. हे बघा, हे काही आहे ना खंबे इथं लावण्यात आलेले आहे. मला 1 2 3 खंबे इकडच्या साईडला दिसत आहे. त्यानंतर इकडे जे आहे ना, खंबे लावलेले नाही आहे या भागात. तरी सध्या इतक्यात तरी खंबे नाही. हे बघा, इथे एक जो गड्डा सोडलेला आहे, इथे सुद्धा एक खंबा जो आहे हे होऊन जाईल. त्यानंतर समोर तुम्हाला दाखवतो, इकडे जे आहे मित्र कार्लीची जे कार्ली राहील. आणि कार्लीनंतर जे आहे ना, आपलीवाली बेनोडा आधीची टनल, धानोडा की बेनोडा जे गाव आहे ना, कार्ले बेनोड्याची जे टनल आहे ते वाली टनल राहणार आहे. मी तुम्हाला इकडे झूम करून सुद्धा दाखवतो. तर तुम्हाला दिसत असेल ते बघा, जे जे तुम्हाला 3 छोटे छोटे 3 नाही, खूप सारे तुम्हाला इथे ना हे खंबे दिसत असेल. हे जे मित्र पूर्ण लाईनचे खंबे आहे. तर या खंब्यांचं सुद्धा काम इथं झालेलं आहे. म्हणजे ओधा यवतमाळ नांदेड जे रेल्वे लाईनवर आहे ते खूप मोठ्या प्रगतीपथावर काम चालू आहे. आणि तळेगावमध्ये रेल्वेची पटरी आली याचा अर्थ जे आहे ब्रेक थ्रू लवकरच या टनलचा होऊ शकतो. जे बेडोनाची जे टनल आहे तिचा ब्रेक थ्रू लवकर होऊ शकतो. आणि दुसऱ्या टप्प्यातलं काम म्हणजे पहिला टप्पा वर्ध्यावरून ते कळंबपर्यंतची रेल्वे सुरू करणं होतं. जो टप्पा सुरू झालेला आहे आणि तिथं रेल्वे सुद्धा सुरू झाली आहे. वर्ध्यावरून कळंब येत असते, कळंबला ट्रेन येत असते. हप्त्याची 3 दिवस तुम्हाला सांगितलं. त्यानंतर आता तीच ट्रेन आपल्या यवतमाळपर्यंत येईल. म्हणजे पहिलं वर्धा, त्यानंतर ती येईल कळंबला, कळंबवर आपल्या यवतमाळला, यवतमाळहून ती पुन्हा जाईल वापस कळंबला, कळंबवर पुन्हा वापस जाईल वर्ध्याला. तर हे दुसऱ्या टप्प्यात काम होईल. आणि त्याच्यानंतर तिसरा टप्पा चालू होईल, जो दारवा आणि दिग्रसपर्यंत जो आहे तो तसा टप्पे जे वळत जाणार आहे. आता मी इकडे इथपर्यंत सुद्धा हे रेल्वेचे पटऱ्या अशा काही इथे ठेवून आलेल्या आहे. आणि या साईडला तर रेल्वेच्या पटऱ्या सुद्धा अशा फिट झालेल्या आहे. बघा, तुम्हाला दिसत असेल रेल्वेचे जे रूळ आहे, रेल्वेचे ट्रॅक, पण आपली जी वऱ्हाडी भाषा आहे यवतमाळचे जे लोक आपण बोलतो व विदर्भातली भाषा ते पटऱ्या. तर तुम्हाला दिसत असेल इथे रेल्वेच्या पटऱ्या सुद्धा ज्या ह्या फिट झालेल्या आहे. तर खरंच एक जर मोठी अपडेट जर म्हटलं तर लय मोठी अपडेट आहे ही. कारण या प्रकारचं जे आहे रेल्वेचं काम अद्यापही झालेलं आपल्याला कुठे दिसून येत नाही, ज्या पद्धतीनं इथं आहे तळेगावच्या रेल्वे स्टेशनला. म्हणजे हे पूर्ण प्लॅटफॉर्म हा पूर्ण रेडी झाल्यासारखाच तुम्ही समजू शकता. ठीक आहे. आणि त्यानंतर मी तुम्हाला इकडे कार्ली म्हणून गाव आहे, इकडचं अपडेट मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये येणार आहे. आणि जमलं तर तुम्हाला टनलचा सुद्धा अपडेट देऊन देईल, कार्लीच्या भागचा, जेणेकरून हे होते. आता माझ्या मित्राचं लग्न होतं तळेगावला, आलो होतो म्हणून मी हा रेल्वेचा व्हिडिओ शूट करता. आणि आल्यावर तर मी पहिले तर चकित झालो का बा एवढं काम झालंच कसं. ठीक आहे. कारण लास्ट टाईम आलो होतो तर एवढं काम नव्हतं झालं. ते हे दिसत असेल, हे जे आहे तुम्हाला मी कॉटेजेस आहेत ते सुद्धा मी तुम्हाला लास्ट व्हिडिओमध्येच दाखवले होते. पण आता मी तुम्हाला सुद्धा जाऊन दाखवतो. पण त्याआधी तुम्हाला इकडच्या साईडची मी तुम्हाला हे दाखवून देतो. हे बघा, हे जे मेटलच्या फ्रेम्स आहे, या पूर्ण मेटलच्या फ्रेम्स जे आहे ब्रिज वगैरे जे राहते त्याच्यासाठी यूज होते. आणि जे लास्ट टाईम आपण व्हिडिओ बनवला होता तेव्हा ट्रकने हे सामान उतरवणं चालू होतं, तेव्हा हे रॉ मटेरियल होतं. आता त्यांनी ब्रिजेस वगैरेचं ते पूर्ण असं बनवून ठेवलेलं आहे. तर काही या पद्धतीच्या स्टेशनवर काम चालू आहे. तर यवतमाळकर कुठे ना कुठं
आपल्या वर्धा यवतमाळ नांदेड रेल्वे लाईनचं जे काम आहे ते खूप चांगल्या प्रगतीपथावर आहे, खूप मोठ्या लेवलवर काम होत आहे. आणि डेफिनेटली 2027चा अल्टिमेटम तर दिला होता, तर मला तर नाही वाटत 2027 पर्यंत रेल्वे नांदेडपर्यंत सुरू येईल, पण यवतमाळपर्यंत मात्र नक्की होऊन जाईल. कारण यवतमाळवरून आता तुम्हाला माहिती आहे, यवतमाळवरून तळेगाव, आता मी सध्या हे तळेगावचं रेल्वे स्टेशन आहे. जर तुम्ही बाय रोड तळेगाववरून पांढरकवडा रोडनं जर यवतमाळला गेले तर यवतमाळला जाताना माहिती आहे का तुम्हाला एक आरुबी लागते आणखी, ठीक आहे. त्या आरुबीच्या नंतर माहिती आहे का तिथं सुद्धा रेल्वेची गिट्टी वगैरे टाकणं चालू आहे. आणि गिट्टी वगैरे टाकणं म्हणजे तिथे लवकरच पटऱ्या वगैरे सुद्धा ज्या बिछवल्या जाऊ शकते या पद्धतीने जशा इथं टाकल्या. तर कुठं ना कुठं हे काम लय चांगल्या पद्धतीने सुरू आहे आणि अप्रिशिएट सगळ्या यवतमाळकरांनी सगळ्या लोकांनी करायला पाहिजे का ज्या पद्धतीने हे काम चालू आहे. पण कुठे ना कुठे इकडची जे टनल आहे कार्लीची आणि बेडोनाची, तिचा ब्रेक थ्रू खूप महत्त्वाचा आहे. तिचा ब्रेक थ्रू कधी होते त्याच्यावरच दुसरा टप्पा म्हणजे आपलं यवतमाळपर्यंतची रेल्वेचं जे आहे पूर्ण भविष्य निर्भर होऊन आहे असं म्हणलं चालते. कारण जोपर्यंत तो ब्रेक थ्रू होत नाही तोपर्यंत यवतमाळमध्ये तरी रेल्वे येणार नाही, हे गोष्ट मात्र तुम्ही समजू शकता. तर यवतमाळकर आपण आता त्या साईडला आलो होतो जिकडच्या साईडला जे तळेगावचं रेल्वे स्टेशन आहे त्याची जे पटऱ्या वगैरे बिछवणं चालू होतं. आणि आता तुम्हाला माझ्या मागच्या साईड मी ॲक्च्युली खाली जाऊन दाखवू शकत नाही, इकडे सिक्युरिटी वगैरे आहे, त्यांनी आपल्याला परमिशन देईल नाही देईल, कोण तेवढी भानगड करायला परवडणार नाही. म्हणून मी तुम्हाला दुरूनच दाखवतो की हे जे तुम्हाला मोठे मोठे असे रोल करून दिसत आहे आणि हे जे रोल दिसत आहे बघा, हे रोल पूर्ण जे वायर आहे रेल्वेचे, जे वायर असते ना खांब्यावरून ज्याला रेल्वेचं जे वरचं असं कनेक्ट असतं आणि त्यांनाच पॉवर सप्लाय मिळतो, ते तसे तारा आहे खरं म्हटलं तर रेल्वेचे तारा आहे. आणि इकडच्या साईडला ते ग्रीड असते ना, मोठे मोठे खंब्याला असे सिमेंटचे ते ब्लॉक्स असतात गोलवाले, ते सुद्धा आहे. तर काही या पद्धतीनं इथे हे ब्लॉक्स आलेले आहे. मी झूम करून तुम्हाला दाखवून देतो. हे बघा तुम्हाला ते पाहून ज्या ओडको इंजिन 20x केल्यावर आय थिंक हे बघा, हे या प्रकारचे हे छोटे छोटे गोल 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 जे आहे ना ते इथं येऊन आहे. आणि ॲक्च्युली खूप जास्त धूप आहे या म्हणजे ऊन आहे, या उन्हीमुळंच माहिती आहे का व्हिडिओज मी तुमच्यासाठी आता व्हिडिओज नव्हता आणत, पण आता डेफिनेटली मी जास्तीत जास्त तुमच्यासाठी व्हिडिओज आणण्याचा प्रयत्न करतो. आता आपण आणि क्वार्टर्स पाहिल्यानंतर मी तुम्हाला इकडचं सुद्धा थोडंसं काम दाखवून देईल जेणेकरून तुम्हाला ओव्हरऑल आयडिया भेटून जाईल तळेगावच्या रेल्वे स्टेशनच्या कामाचा. तर यवतमाळकर तुम्हाला दिसत असेल का या प्रकारे इकडचे जे हे कॉटेजेस आहे हे आपण लास्ट व्हिडिओमध्येच पाहिले होते. हे मस्तपैकी 1 BHK असे बनवण्यात आलेले आहे. 1 BHK म्हणजे एका क्वार्टरमध्ये हे दोन परिवार राहू शकतील. या साईडला 2 परिवार, या साईडला 2 परिवार, मधात वरती चढण्यासाठी त्याच्या साईडला 2 परिवार, त्याच्या साईडला 2 परिवार, असे चार इकडच्या साईडला 4, इकडच्या साईडला असे 8 परिवार फक्त याच एका मकानमध्ये राहतील. 8 आणि 16 असे 32 परिवार इथे राहू शकतील अशी इथे व्यवस्था करण्यात आलेली आहे. तळेगावचं रेल्वे स्टेशन थोडंसं मोठंच राहील. खूप वेळा मी तुम्हाला सांगितलं आहे आउटर जंक्शन म्हणताय. लँड ॲक्विजिशन जशी यवतमाळच्या रेल्वे स्टेशनसाठी व्हायला पाहिजे त्याच्यापेक्षाही जास्त मोठी लँड ॲक्विजिशन तळेगावमध्ये करण्यात आलेली आहे. कारण सगळे वावरस होते तर वावरस ॲक्विजिट करण्यात आलेला आहे. हा रोड जो तुम्हाला दिसत आहे, तर आता मित्र जिथं मी उभा आहे हा आहे आपला पारवा उतरल्याच्या नंतर तळेगावकडे जाताना आरोबी रेल्वे ओव्हर द ब्रिज दिसत असेल. इकडे आपलं जे आहे तळेगाव जाते आणि इकडल्या साईडला मित्र जे आहे आपलंवाला यवतमाळ आहे. आणि इथं तुम्हाला दिसत असेल का या प्रकारे रेल्वेचं काम सुरू आहे. आणि मी तुम्हाला इकडे सुद्धा जाऊन दाखवतो. या प्रकारचं इकडे तुम्हाला दिसत असेल कन्स्ट्रक्शनचं काम काही या प्रकारे चालू आहे. आणि झूम करून तिकडे दाखवतो तर ते बघा तिकडं गिट्टी वगैरेचं काम तुम्हाला दिसत असेल. गिट्टी वगैरे बिछवणं म्हणजे असं पसरवणं सुरू झालेलं आहे. तर मित्र जसं मी तुम्हाला तळेगावच्या रेल्वे स्टेशनवर सुद्धा दाखवलं होतं की सांगितलं होतं की जे पारव्याच्या नंतर जो आधी जो आरोबी लागते तिथे मित्र काही या प्रकारचं काम चालू आहे. तर इथे तुम्हाला दिसत असेल काही गिट्टी वगैरे टाकणं चालू आहे. त्यानंतर याच्यावर सुद्धा रेल्वे पटरा म्हणजे टाकल्या जाईल आणि लवकरात लवकर हा टप्पासुद्धा सुरू होईल. इथे तुम्हाला हे दिसत असेल हे छोटे छोटे हे जे ब्लॉक दिसतात सिमेंटचे. इथं मित्र हे जे आहे ना हे जे रेल्वेला जे सप्लाय असतो जे काय त्याला जर कोणी इंजिनियर वगैरे असेल तर मला कमेंटमध्ये नक्कीच सांगाल की जे तारं असते ना रेल्वेला जे लाईन सपोर्ट करतात त्याचे जे खंबे आहेत त्यांचेसुद्धा जे आहे ते मोठे मोठे ब्लॉक्स टाकलेले आहेत. तर काही या पद्धतीनं वर्धा यवतमाळ नांदेड रेल्वे लाईनचं जे काम सुरू आहे जसं मी तुम्हाला दाखवलं. तर मित्र हो हा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि हो तुम्हाला सांगायचं विसरलो सगळ्यांसाठी खुशखबरी आहे जी शकुंतला, तर तुमच्यासाठी सगळ्यात मोठी एक खुशखबर आहे. आता तुम्ही म्हणसान अचानक रोडवरचा व्हिडिओ आणि अचानक घरचा व्हिडिओ कसा, तर मोबाईल गरम झाला होता आणि त्याच्यामुळं खूप सारा शूट तिथं मी करू शकलो नाही. ऊन खूप जास्त होती म्हणून मोबाईल गरम येते आणि मोबाईल गरम झाल्यावर व्हिडिओ रेकॉर्ड होत नाही. हेच कारण आहे का मी दुपारचे व्हिडिओ रेकॉर्ड करायला जात नाही आणि रेल्वेचे व्हिडिओज तुमच्यासाठी खूप जास्त कमी प्रमाणात येत आहे. बट इथून डेफिनेटली तुमच्यासाठी मी टाईम टू टाईम बेस्ट अँड हाय क्वालिटीमध्ये यवतमाळचे जे रेल्वेचे अपडेट्स आहे वर्धा यवतमाळ नांदेड या रेल्वेचे अपडेट्स आणणार आहोत. तर जे खुशखबरी होती ती सगळ्यात मोठी आणि सगळ्यात महत्त्वाची आहे की यवतमाळ आपल्या यवतमाळचं जे जिल्ह्याचं ठिकाण आहे यवतमाळ शहर इथून धावणारी जी रेल्वे होती शकुंतला रेल्वे ते पुन्हा सुरू होणार आहे. ती पहिले नॅरो गेज होती पण आता ती ब्रॉडगेज होणार आहे.
याच्यासाठी ठरावला मंजुरी कधी मिळणार आहे, याच्यासाठी किती निधी भेटणार आहे, रेल्वे कोणत्या रस्त्याने जाईल, काय रूट राहील, कोणते कोणते रेल्वे स्टेशन त्याच्यात समाविष्ट राहील, किती किलोमीटरचा पट्टा यामध्ये जे किती किलोमीटर पट्ट्यावर हे रेल्वे धावेल, रेल्वेचं नवीन नाव काय राहील, शकुंतलाच राहील का कोणतं नवीन इंजिन वगैरे त्यात येणार, ही सगळी माहितीसाठी मी एक नवीन व्हिडिओ बनवू का कमेंटमध्ये सांगा. कारण ऑलमोस्ट सगळी रिसर्च आपल्या कम्प्युटरमध्ये रेडी आहे, बस मला तुमच्या होकाराची गरज आहे. आणि जसं तुम्ही हो हो कमेंटमध्ये आलं तसं मी तुमच्यासाठी जे आहे आपल्या यवतमाळवरून जे मूर्तिजापूर आहे तिथपर्यंत चालणारे शकुंतला रेल्वेचा एक अपडेट डिटेल्ड व्हिडिओ घेऊन येईल. आशा करतो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करा अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी. आणि हो, तुम्ही कमेंटमध्ये सांगा की यानंतर तुम्हाला कोणता अपडेट पाहायचा आहे. तुम्हाला आपल्या टनलचा अपडेट पाहायचा आहे का, मी तुम्हाला टनलचा सुद्धा जो आहे व्हिडिओ रेकॉर्डिंग करून आणून दाखवू शकतो. किंवा तुम्हाला पुसद वगैरे जे आहे आपलं दारव्याच्या रेल्वे स्टेशनला आहे ना पटऱ्या वगैरे, जसं तळेगावच्या रेल्वे स्टेशनवर कशा पटऱ्या टाकलेल्या आहे तसं दारव्याच्या रेल्वे स्टेशनपर्यंत पटऱ्या वगैरे टाकण्याचं काम सुरू झालेलं आहे का, तुम्हाला तिकडच्या साईडचा अपडेट पाहिजे तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. नेक्स्ट व्हिडिओ जो आहे तुमच्यासाठी मी 10 ते 12 दिवसाच्या आत मी तुमच्यासाठी जो आहे नेक्स्ट व्हिडिओ यानंतरचा अपडेट घेऊन येईल. तर मला कमेंटमध्ये सांगा तुम्हाला यानंतर कोणता अपडेट पाहिजे. आपण भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मला जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत. बाय बाय.